आजीवरी होतो संसाराच्या हाती, आजीवरी होतो संसाराच्या हाती, आता ऐसे चित्ती उपजले। तुम्हा शरणांगत भावे नारायणा, अंगीकारा दिना आपुलिया। विसरलो काम याजसाठी धंदा, किंवा याजसाठी काम विसरलो धंदा। सकळ गोविंदा माझे तुझे, तुम्हा शरणांगत भावे नारायणा, अंगीकारा दिना आपुलिया। तुका म्हणे विज्ञापना परिसावी, आवडी हे जीवी झाली तैसी। तुम्हा शरणांगत भावे नारायणा, अंगीकारा दिना आपुलिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतापिया, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिका मोधिवक्त्रम। खलानीशवादापनोदारह दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत। तुमच्या संत चरणाचे, तुमच्या संत चरणाचे, तुमच्या संत आजीवरी होतो संसाराच्या हाती, आता ऐसे चित्ती उपजले। तुम्हा शरणांगत व्हावे नारायणा, अंगीकारा दिना आपुलिया। कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा, बहुतेकांच्या परिचयाचा, अर्थदृष्ट्या फार गोड। बाह्यांगाने फक्त संसार या एका गोष्टीसाठी निर्मिला गेलेला असा वाटत असला तरी, त्या संसाराची व्याप्ती किती खोलवर जगद्गुरु तुकोबारांनी रुजवलेली आहे याचा थांग पत्ता न येऊ देणारा अभंग आहे। ठाला विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आज सांगतायत, उद्घोषणा करतायत, आतापर्यंत त्यांचं संसाराविरुद्ध जे युद्ध सुरू होतं, त्या युद्धातल्या विजयाची विजय वृत्ती, त्याची गाथा म्हणजे हा अभंग आहे। आज जगद्गुरु श्री तुकोबाराय अनाउन्स करतायत की आतापर्यंत जे जे त्याच्या हातात आहेत, त्या सगळ्यांनी जे जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नाचा मीही एक अनुगामी आहे, पण देवाने आणि नियतीने मला याच्यात विजयी ठरवलेला आहे। आणि म्हणून देवा, आतापर्यंत संसाराचा प्रभाव माझ्यावर होता, पण आता नाही, हे सांगण्यासाठी महाराज पूर्वार्धाची निर्मिती करतात। आजीवरी होतो संसाराच्या हाती, आतापर्यंत संसाराच्या प्रभावात होतो, संसाराचा माझ्यावर प्रभाव होता, आता तो नाही, हे सांगण्यासाठी आजीवरी होतो असं सांगतात। मग आतापर्यंत जे होतं ते जर संपलं असेल तर आता काय सुरू आहे
याचं पण स्पष्टीकरण झालं पाहिजे. हा निवेदनाच्या प्रांतातला एक नियमच आहे. आम्ही कीर्तनकार आतापर्यंत काय चाललं होतं हे सांगत राहतो, आता काय चालावं हे विसरून जातो. त्या सगळ्या विसरून जाणाऱ्या लोकांना आजचा अभंग जरा दृष्टांत आहे का फक्त झालं ते सांगू नका, आता काय व्हायला पाहिजे ते पण सांगा. ठाला विठाला. मग आता काय, आजीवरी होतो संसाराच्या हाती. आतापर्यंत संसाराचा प्रभाव होता, पण देवा प्रभाव संपल्या आता ऐसे चित्ती उपजले. माझ्या चित्तात एक गोष्ट उत्पन्न झाली, उदयली. यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज उपजले असा शब्द प्रयोग करतात. काय उपजलं? उपजल्याचं स्पष्टीकरण, तुम्हा शरणांगत व्हावे नारायणा, तुला शरण यावे असं माझ्या चित्तात उत्पन्न झालं. पण मी शरण आलो तरी शरण घेणे याचं स्वातंत्र्य तुझ्याकडे आहे. म्हणून मी एखाद्या वेळी संसारावर विजय मिळवला म्हणून फक्त जर त्या शरणागतीचा अधिकारी नसेल तर किमान दिन म्हणून तरी तू माझा अंगीकार करू शकतोस ना. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संसाराविरुद्ध सुरू असलेल्या युद्धातल्या विजयाची वीरवृत्ती विसरतात आणि स्वतःकडे दिनत्व घेऊन अंगीकारा दिना आपुलिया या वृत्तीवर स्थिर होतात. म्हणजे एखाद्या प्रांतात व्यक्ती विजयी झाला, त्यात त्याने भरपूर यश मिळवलं, यशस्वी झाला ना, तर यशस्विता ही अशी स्थिती आहे का तिला जरा वेगळ्या अंगाने आपण हे करायला गेलो ना तर ते यशच आपल्याला एक दिवस दुःख प्राप्त करून देऊ शकतं. म्हणून यशस्वी माणसाने त्या यशाचा परिणाम दुःखात परावर्तित होऊ नये एवढ्यासाठी किती संयमित असलं पाहिजे हे जगद्गुरु तुकाराम महाराज इथे पण दाखवून देतात. संसाराच्या विरुद्ध सुरू असणाऱ्या युद्धाची परावृत्ती, विजयवृत्ती जगद्गुरु तुकोबाराय लागलीच स्वतःला दिनत्व घेऊन संपवून टाकतात. अंगीकारा दिना आपुलिया, माझा अंगीकार करा, मी दीन आहे, कारण तुम्हाला शरण येण्याची माझी वृत्ती निर्माण झाली. प्रपंचाचा प्रभाव संपला. 2 चरणाचा अर्थ पण तसा संपलाच. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी तुला शरण आलो ही माझी अंतःकरण वृत्ती आहे. तू मला शरण घ्यावं हे मी दिनत्वाने तुला याचना करतो. पण फक्त एवढ्यावरच तू मला तिकीट दिलं पाहिजे असं मी सांगत नाही. मतदारसंघात काय काय कामं केली याचा निवाडा आहे. याजसाठी काम विसरलो धंदा, म्हणजे याजसाठी काय काय विसरलो, काम विसरलो, धंदा विसरलो, सकळ गोविंदा, फक्त कामन धंदा नाही सकळ विसरलो. पण पुन्हा नामोल्लेख करतात, सकळ गोविंदा माझे तुझे. तुम्हाला चिंताच वाटली नाही सकळ या पदाची. सकळ मध्ये जर सगळंच असेल तर मग आपपर भाव आणि विषय आणि धंदा याचाच नामोल्लेख महाराजांनी का केला? ह्या शंका उत्पन्न व्हायला लागल्या का समजून चालायचं आपल्याला कीर्तनकार व्हायचंय. ठाला विठाला विठाला. आणि शेवटी जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, तो का म्हणे विज्ञापना परिसावी, एक आर्जवी मार्दव युक्त विनंती जगद्गुरु तुकोबाराय देवा पुढे करतात. विज्ञापना परिसावी आणि आवडी हे जीवी झाली तैसी, तुम्हा शरणांगत व्हावे नारायणा, अंगीकारा दिना आपुलिया. विठ्ठला विठ्ठला कुंडली गवरदा हरी विठ्ठल. बघणाऱ्या माणसाला नियतीने आज वारंवार मोबाईल बघायला लावलंय आणि ज्याच्यासाठी बघतोय ते काम झालंय. ठाला विठाला विठाला.
आजीवरी होतो संसाराच्या हाती, आता ऐसे चित्ती उपजले. आपल्या ह्या कीर्तांगळी ग्रामामध्ये श्री संत हरिबाबा संतवन आश्रम या पवित्र दरबारात परमश्रद्धेय वैकुंठवासी संत श्री हरिबाबाच्या पवित्र सानिध्याने हरिबाबांच्या परम सानिध्याने आणि निवासाने पण ना, इथे निवास पण झालाय ना, पवित्र झालेल्या या स्थळावर तुम्हाला एकत्र येता आलं आणि मला येता आलं, त्याबद्दल मी नियतीला धन्यवाद देतो. मला असं वाटतं की सप्ताहाच्या संपन्नता काही कमी आहेत महाराष्ट्रात असं बिलकुल नाही, पण ना संपन्न सप्ताहात जाण्याची इच्छा तरी कुणाची आहे? जिथे संत वास झाला आहे आणि जिथे संत विचाराचा प्रचार प्रसार आणि तो ग्रहण करण्याची इच्छा आहे ना, देवाने तिथे तिथेच पाठवावं. ढाला विढाला काही दिवसांपूर्वी आपल्या ह्या ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ कीर्तांगळी आणि एक लहरे यांच्या नियोजन समितीची बैठक झाली असता आदरणीय दगूभाऊंनी फोन केला. खरं तर मी इथे आलो याला 1 वर्ष उशीर होतोय. गेल्या वर्षी सेवा दिलेली मला ती थांबवावी लागली. अर्थात कार्यक्रम पत्रिका प्रिंट व्हायची होती, आम्ही प्रिंट व्हायच्या आधीच थांबवायची असली तर खरं तर थांबवतच नाही. पण काय असतं, मी माझ्या डायरीला महत्त्व देत नाही, कारण माझ्या डायरीत लिहिलेले सगळेच कार्यक्रम मी केलेले आहेत असं नाही. त्याने माझ्यासाठी जी डायरी लिहिली आहे ना, त्याला महत्त्व देतो. ठाला विठाला कीर्तन सेवेला उपस्थित असणारी सर्व श्रोती मंडळी, गायनाचार्य महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी, मृदंगाचार्य, संवादिनी वादक, आमचे सगळे भारताचं भविष्य, बरोबर ना? ह्या वयात ह्यांना टाळ घेऊन आनंदाने नाचावं वाटतं, ह्याच्यापेक्षा भाग्य तरी काय? नाहीतर ह्यांच्याच वयाचे 1.5 जीबीतलं 750 ते संपवत आहेत. ठाला विठाला विठाला. हा, म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे ना, सुरुवात चांगली झाली की सगळं बरं होतं असं म्हणतात. म्हणून सुरुवात चांगली करण्यावर फार भर असतो लोकांचा, इथेही आणि तिथेही. ठाला विठाला. आज जगद्गुरु श्री तुकोराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रपंचाच्या युद्धातल्या विजय वृत्तीची गाथा आपल्या पुढे मांडतात. हे मांडण्याचं कारण तरी का? विजय वृत्ती विसरून जावी हे जर संत साहित्याचं मत असेल का, विजय वृत्ती कधी कधी उन्मादाकडे परावृत्त करते, उन्मादाकडे नेते आणि ती भक्तीपासून परावृत्त करते, हे जर गाथा असेल आणि हे जर पुराण मत असेल, तर आज संतांनी वा जगद्गुरु तुकोबारायांनी प्रपंचाविरुद्ध जिंकलेल्या युद्धाचा विषय का करताय, ह्याचा अभंग का होतोय, आणि होतोय तर तुम्ही निरूपण तरी का करताय? ऐका, भजन करा. विठाला विठाला म्हटलं तर आज जगद्गुरु तुकोबाराय संसाराच्या विजय वृत्तीला गाण्यासाठी हा अभंग लिहितात असं म्हणत असाल तर थोडं चुकीचं होईल. ज्या संसाराला आपण इतकं मोठं करून ठेवलंय ना, त्याच्यावर विजय मिळवता येतो हे सांगण्यासाठी महाराज हा अभंग लिहितात. का? कारण आतापर्यंत आपण त्याला फार मोठं समजत गेलो. संतांनीही तसं लिहिलं ना, सामान्यांचं सोडा, मोठमोठ्यांना आणि त्यांची पूर्ण बळ लावूनही ज्याला ओलांडून जाता आलं नाही असा जो संसार, असं संसाराचं वर्णन आहे ना. मोठमोठ्यांना समजा एखाद्या मतदारसंघात एखादा बलवान उमेदवार आहे आणि त्याने पूर्ण बळ लावलं तरी तो काही मतांनी गेलाच, तर पुढची व्यक्ती जरा बलवान समजावी, असा व्यवहारातला राजकारणातला नियम आहे. महाराज म्हणतात, बलवान माणसांनी पूर्ण बल ओतल्यावरही त्यांना या संसाराच्या पलीकडे जाता आलं नाही, ते अयशस्वी झाले. त्या संसाराच्या विरोधात मी लढून विजयी झालेलो आहो. कारण महाराज म्हणतात, ब्रह्मादिका पार नुलंगवे, असं म्हटलं असतं तरी चर्चा झाली नसती. पण ब्रह्मादिका पार नुलंगवे काय शब्दप्रयोग आहे पुढे? सामर्थ्य, म्हणजे ब्रह्मादिकच पहिल्यांदा सामर्थ्याने युक्त आहेत. त्या ब्रह्मादिक सामर्थ्यवान लोकांनी पूर्ण सामर्थ्य लावलं तरी ते पहिलं पार होऊ शकले नाहीत. करिता विचार तो हा दृढ संसार, आणि ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. पण का हो महाराज, आम्ही संत साहित्य ऐकलं,
आम्ही वेद उपनिषदाचा विचारही ऐकला. म्हटलं तर जीव देवाचा अंश आहे. गीता सांगते ना, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. हा श्लोक म्हणतो की प्रत्येक व्यक्ती देवाचा अंश आहे. मग देव जर एवढा पवित्र, शुचितेने युक्त असेल आणि कशात लिप्त होत नसेल, तर जीव का लिप्त झाला? ज्यातलं जे मटेरियल आहे ना, त्या मटेरियलची क्वांटिटी किती आहे हे बघितलं जात नाही. ते कशापासून आलं तेव्हाच त्याच्या गुणधर्माचा विचार केला जातो. बरोबर. सोन्याच्या एखाद्या मोठ्या गोळ्यापासून तोडलेला सोन्याचा छोटा तुकडाही सोन्याच्या मोठ्या गोळ्याच्या इतकाच गुणधर्मांनी युक्त असतो. सोनं जरा आता बरंच ट्रेंड मध्ये आहे म्हणून उदाहरण त्याचं दिलं. ठाला विठाला. अलीकडे ट्रेंड पण मॅनेज करता आलं पाहिजे. आमचे लोक पण लागलेत त्या कामाला. आम्हाला काम आहे तो, त्यामुळे आम्हाला तिकडे जाता येणार नाही. ठाला विठाला. 8 महिने कीर्तन करतो, 1 महिना पूर्ण कीर्तन थांबवतो, त्यात समर कॅम्प बालसंस्कार शिबिर करतो. 2011 पासून करतो. आता माझी विद्यार्थी कीर्तन करत आहेत, कधी कधी माझ्यापेक्षा चांगलं पण करत असतील. आणि मला असं वाटतं ही माझी संपत्ती आहे. CR मध्ये असती ना तर CR घेऊन फिरलो असतो, एवढंच. दुसरं असतं तरी काय. पण ती संपत्ती कुणाकडेच नाही, ती आमच्याकडे आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे. त्याही पलीकडे मला असं वाटतं 11 महिने फिरताना कीर्तन करताना तो शुद्ध परमार्थ असेल हे सिद्ध करता येत नाही मला. आणि म्हणून मी शुद्ध परमार्थ 1 महिना करतो. यावर्षी त्या अन्नदानात दगूभाऊंना पण सहभागी करून घेतले. मला माहिती नव्हतं, पण त्यांना ऑर्डर केलं डायरेक्ट. मी ऑर्डरच करतो. 40 अन्नदाते तुमचं तिथे अन्नदान टाकलंय असं फक्त अनाऊन्स करतो. ठाला विठाला विठा. सगळी लोक ऐकायला बसलेत या हेतूने बोलतो. आदरणीय कदम सर आहेत, नाना आहेत, रामभाऊ आहेत, दगूभाऊ आहेत, सगळी मंडळी आहेत, प्रकाश भाऊ. अर्थात वारंवारितेने जे लोक श्रवण करतात ना, त्यांना त्या विचाराच्या मागचं काम ठाऊक असतं आणि त्या कामाचं पुनरुच्चार केल्याने त्या कामापासून एखादा प्रेरणा घेतो. एवढंच. त्या पलीकडे त्याला असं प्रिंट करायचं नसतं. त्या हेतूने बोलू पण नाही. पण ना चांगली कामं बोलली गेली पाहिजेत. कारण कीर्तनकार पण चांगली कामं करतात. हे महाराष्ट्रात जाऊ द्या, कारण आता सगळंच जात आहे, तर हे पण जाऊ द्या. ठला विठाला. अलीकडे कीर्तनकार काय काय करतात कीर्तना व्यतिरिक्त ते पण सोशल मीडियाला येत आहे. तर मग चांगलं पण येऊ द्या ना. ते संस्कार शिबिरं घेतात, पायदळ दिंड्या करतात, येऊ द्या. कारण कुणाचा गैरसमज होऊ देऊ नका. मला असं वाटतं तुम्ही आणि मी संप्रदायाचा एक पार्ट आहोत. तो आज संपलो तरी काहीच परिणाम होणार नाही. फक्त संप्रदाय आणि संप्रदायाची तत्व संपू देऊ नका. संप्रदाय आणि संप्रदायाच्या तत्वांवर आक्षेप घेऊ नका. तुम्ही एका कीर्तनकारावर आक्षेप घ्या, तो आज संपला ना तर काहीच बदलणार नाही संप्रदायाचं. फक्त संप्रदायाच्या तत्वाला बदलवू नका. आठाला विठाला. जीव देवाचा अंश आहे. अमृतस्य पुत्र ही मान्यता आहे आपल्या संस्कृतीची. ममैवांशो ही मान्यता आहे आपल्या संस्कृतीची. म्हणजे तुम्ही आम्ही त्या देवाची आहोत. अवघी एकाचीच वीण तेथ कैचे भिन्ना भिन्न वेद पुरुष नारायण तिने केला हानी वडा. तिन्ही तुकडे सोडून द्या, पहिलंच घ्या. म्हणून मी ते टाळावर गाऊन घेतलं नाही. जे आपल्या कीर्तनात नको ते टाळावर गाऊन घ्यायचं नाही. जेवढं आहे तेवढं गायचं, पण प्रमाण असल्यामुळे गायला हरकत नाही. काय आहे? अवघी एकाचीच वीण मला ममैवांशो. म्हणजे आपण सगळे जर देवाचेच आहोत, तर देव जर सुखरूप असेल तर तुम्ही आम्ही सुखाने युक्त का नाही, हा प्रश्न आहे. आपण देवाची आहोत यावर तुम्हाला प्रश्न आहे का? नक्कीच नाही. कीर्तनगडीतल्या लोकांना तर असायलाच नको. दरवर्षी कीर्तन ऐकतात. 90 वर्ष झाले हे सुरू आहे. माझी दुप्पट केली तरी वय तितकं होत नाही आणि मग मी बोलायला नको म्हणून थांबतोय. मला सांगायचं असं आहे का तुम्ही आम्ही देवाचे अंश आहोत ह्यावर तुम्हालाही शंका नाही आणि मलाही नाही. कारण मी रोज मांडतो त्यावर शंका नसावी मांडणाऱ्याला. कारण मांडणाऱ्या विषयावर शंका आली का मग ऐकणाऱ्याला शंका येतील ह्यात शंकाच नाही. म्हणून तो सिद्ध असला पाहिजे. बोलतो तेवढ्या तत्वज्ञानावर तरी किमान.
मग जर आपण देवाचे अंश आहोत तर मध्ये दुःखी का? कारण देव सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा? माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा ओ सुखरूप ऐसा तुझा कोणीचा माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो सुखरूप ऐसा तुझा कोणीचा माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो. महाराज बोलतात सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा? आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो. हो, माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप आहे तरी कोण महाराज असा? महाराजांनी याच प्रमाणात नाही अनेक प्रमाणांमध्ये गायलेलं आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. बोला पुढे. सर्व सुखाचे आगर म्हणजे सर्व सुख त्याच्या जवळ आहेत, म्हणजे तो पूर्ण सुखरूप आहे. आणि मग पूर्ण सुखरूप असणाऱ्या देवाचे आपण अंश असताना दुःखरूप कसे, हा प्रश्न आहे. ठाला विठाला मग दुःख येण्याचं कारण मुळात असं आहे की सायन्स सांगतं आपण जन्माला येतो ना त्यावेळी आपली बॉडी पूर्ण अल्कलाईन असते. जन्माला आलेलं बालक बघितलं, गोड असतं, त्याची कातडी तुकतुकीत असते, त्याच्यावर काहीच नसतं. आपल्याला जे आलेलं आहे ते त्याच्यात विचार पण शुद्ध असतात, ते काहीच नसतात जे आपल्याला आलेत ते. का? अल्कलाईन असते बॉडी. म्हणजे जन्मल्या आपण सगळे अल्कलाईन आहोत. आणि आता प्रत्येकजण ऍसिडिटीच्या गोळ्या घेतोय, म्हणजे झालो काय? ऍसिडिक झालोय. म्हणजे जन्म झाला तेव्हा क्षारीय होतो, आता आम्लीय झालोय. ऍसिडिक म्हणून अल्कलाईन म्हणून जन्माला आलो आणि बॉड्या सगळ्या ऍसिडिक झाल्यात. आता आपल्याला आम्ल संपवण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. जन्माला आलो तेव्हा जसं होतो तसं आता नाही, बस तसंच. जन्मलो तेव्हा ज्याच्यासारखे होतो तेव्हा आता तसे नाही. जन्मलो तेव्हा तेवढंच. जन्मलेलं बाळ तितकंच निर्विकार आहे जेवढं ईश्वरीय तत्व निर्विकार आहे. पण त्यानंतर मधला संसर्ग आला आणि सगळं बदललं. आणि माणसाचा तर आहे बरं, तो फक्त बदललेला आहे, तो बदललेलाच देवाकडे जातो असंही नाही. त्यानंतर त्याचा प्रवास असा होतो की तो देवासारखा होतो आणि देवात मिसळतो. हा प्रवास आहे, वर्तुळ आहे. म्हणतात इथली प्रत्येक गोष्ट एक वर्तुळ पूर्ण करते. प्रत्येक गोष्ट. आपण देवापासून जन्माला आलो, मध्येच प्रपंचात मिसळलो आणि पुन्हा देवाकडे जाणार आहोत. अगदी सोपं सांगतो, पोरांना समजेल असं. कठीण सांगता पण येत नाही मला. काय थिअरी आहे ढग बनण्याची? समुद्राचं पाणी काय असतं? थोडं क्षारीय असतं. क्षारीय नव्हे, त्याला त्याचं काय म्हणतात त्याला? क्षारीय म्हणता येणार नाही त्याला. ते असतं, ते तसं आहे. म्हणूनच ते सूर्यप्रकाशाचा परिणाम म्हणून त्याचं बाष्पीभवन होतं. त्याच्या बाष्पीभवनाचा वेग त्याच्या खारेपणाच्या परिणामाने वाढलेला आहे. मग समुद्रातलं पाणी, ऐका पोरांनो, समुद्रातलं पाणी बाष्पीभवन होऊन कुठे जातं रे? सिन्नर का नाशिक? वर जातात. ते बघा, वरचा पत्ता विचारू नका फक्त आता, कारण वर तेवढं आपलं समजत नाही. 200 मीटरपेक्षा पुढची गोष्ट निळी दिसते असं आहे ना. सायन्स म्हणतं 200 पेक्षा पुढे जे आहे ते आपल्याला निळं दिसायला लागतं. म्हणून आपल्याला आभाळ निळं वाटतं. वास्तवात निळा पदार्थ वर नाहीच, नाहीतर आणा शोधून. पण आपल्या कवेच्या क्षमतेच्या पुढे गेलं की निळं दिसायला लागतं. इथे आपल्याला क्षमतेच्या पुढे गेलं की काळं दिसायला लागतं. ठाला विठाला हो, निळं दिसतं. मग वर जातं, त्याचे ढग होतात. प्रत्येक ढग पाणी देतो का? तुझं काय ज्ञान आहे ढगाबद्दल? ढगाबद्दल बोल, ढगाबद्दल बोलू नको. ते ढगाबद्दल बोलतात. ढगाबद्दल काय ज्ञान आहे आपलं? कोणता ढग पाणी देतो? उगाच त्या पोरांवर का वजन आणू? तुम्ही सांगा ना जरा. ढगाचं ज्यांना काम आहे ते बोला ना, त्यांना तर कशाचंच काम नाहीये.
पण उगच तुमच्यावर पहिल्यांदा वजन टाकता येतं की नाही बघितलं, टेस्टिंग आहेत ह्या सगळ्या, म्हणून सुरुवात ह्यांच्यापासून केली. सांगा कोणता ढग पाऊस देतो ज्याची घनता 250 पेक्षा जास्त आहे? मग पाऊस पडतो. पाऊस काय मग काय नेमक्या जागेवरच पडतो का रे बाळानं? नाही, पाऊस तर कुठे पण पडतो. नाही विचारित मेघ हंगारी शेत मेघ हंगारी शेत मेघ हंगारी शेत नाही विचारित मेघ हंगारी शेत हंगारी शेत नाही विचारित मेघ हंगारी शेत मेघ हंगारी शेत मेघ हंगारी शेत नाही विचारित ओ मेघ हंगारी शेत मेघ हंगारी शेत नाही विचारित मेघ हागंदरी शेत विचारित नाही. म्हणजे ते हागंदरी आहे का हे शेत आहे याचा विचार न करता ते सगळ्या जागेवर कोसळतं. मग आपल्या घराच्या छतावर कोसळलं की घराच्या छोट्या नालीत जातं. त्याला विदर्भात नाली म्हणतात, इकडे काय नालीच म्हणतात. सगळ्या भागात नालीला नालीच म्हणतात. घाण वाहून नेणाऱ्याला काय म्हणतील? नाली म्हणतात. मग त्या नालीतलं पाणी गावाच्या बाहेर जा मोठी नाली असते ना त्याच्यात जातं. त्या मोठ्या नालीतलं पाणी कुठं जातं पोरांनो? गावाबाहेरच्या नाल्यात जातं. आणि नाल्यातलं पाणी, आता हे तर बोला नाही, ग्रंथातलं नाही, नाल्यातलं कुठं जातं? नदीत जातं. नदीतलं सरळ नाही रे, एकदम असं उडी मारायची असते. मोठ्या नदीत जातं. मोठी नदीची कन्सेप्ट काय आहे? जी समुद्राला पोहोचते. मोठ्या नदीला जातं आणि मोठी नदी समुद्राला पोहोचते. तुम्ही काही बघितलं नाही, हे का मी टाइमपास सांगितलं? अरे जिथून निघालो तिथं आलो ना, पाण्याचं बाष्पीभवन कुठून झालं? समुद्रातून. ढगाचं जमिनीवर नाली, नाला, नदी, मोठी नदी, पुन्हा कुठे? इथली प्रत्येक गोष्ट वर्तुळ पूर्ण करते. ठाला विढाला विढाला. हे तात्विक वर्तुळ झालं. जरा वेगळंही सांगतो. असं आहे, प्रत्येक गोष्ट वर्तुळ पूर्ण करते. यांच्यासाठी सांगतो. म्हटलं तर आता स्त्रियांचा घरात दबदबा बऱ्या प्रकारात आहे. तुमच्याकडे कसं आहे? बरं आहे, सगळीकडेच आहे. म्हणजे मला ठाऊक नाही, तुम्ही सांगत जा. बऱ्यापैकी दबदबा आहे. म्हणजे त्यांनी म्हटलेलं सगळं होतं ना. 1500 पासून तर फार वाढलंय, कारण परमनंट पगार फक्त त्यांनाच आहेत. आता तुमचे माझेही चातुर्मासात बंद असतात. ठाला चातुर्मासात ज्यांचे बंद असतात त्यांनी ग्रीष्म म्हणजे वर्षाकाळात फार बोलू नये. एरवी घ्यावं बोलून 8 महिने काय बोलायचंय ते. असेच अनुभव आहेत ना. मला सांगत जा चुकलं तर, कारण इकडचं क्लिअरिटी नाही माझ्याकडे फार. मग म्हटलं तर घरात बऱ्यापैकी दबदबा असतो. त्या स्त्रीच्या हातात सगळं घर असतं. म्हटली तर घराची मालक कोण? ती स्त्रीच. विदर्भातली समजा, तुमच्याकडचं तुम्हाला मान्य नसेल अजून तर, की मान्य आहे घरातलं सगळं स्त्रियांनी चालवलं पाहिजे. हे तर प्रत्येक प्रदेशातल्या स्त्रियांना मान्य आहे. म्हटलं तर सगळ्या घरात दबदबा. ती आली की सगळं घर घाबरतं. पण स्वयंपाक करत होती तेवढ्यात झुरळ निघालं. एवढ्या जोरात घरातून बाहेर पळत सुटली म्हणजे सगळं घर जिला घाबरतं. ती घाबरते कुणाला? झुरळाला. म्हणजे झुरळ एवढं पॉवरफुल आहे का रे बाळानो, का ते सगळं घर जिला घाबरतं ती घराबाहेर जावी? हो, तिने म्हटल्यावर सगळे घराबाहेर जातात, पण ते दिसल्यावर ही घराबाहेर जाते. म्हणजे झुरळ. म्हटलं तर तितकं बलवान नाही ना हो. त्या झुरळाला साधा उपाय. असं म्हणतात घरात एखादा उंदीर निघालं की झुरळ पण आत शिरतं. म्हणजे झुरळ कशाला घाबरतं? ऐका बारीक, आता तुमच्यासाठी आहे. झुरळ कशाला? उंदराला घाबरतं. मग काय उंदीर बलवान आहे का? मग उंदीर पण कुणाला तरी घाबरतो. कुणाला? मांजरेला. पोरांसारखं आता झालं, जमतंय. मांजरेला घाबरतो. म्हणजे मांजर सगळ्यात बलवान? बिलकुल नाही. मग कोण? मांजर पण घाबरतो. कुणाला? कुत्र्याला. म्हणजे घरातली घरमालकीण सगळ्या घराला घाबरवते, पण ती कुणाला घाबरते? झुरळाला. झुरळ कुणाला घाबरतं? उंदराला. उंदर कुणाला घाबरतो? मांजरेला. मांजर कुणाला घाबरतं? कुत्र्याला. आणि कुत्र सगळ्या गावावर ढरकावतं, पण घर मालक आला की 2 पायाच्या मध्ये शेपटी घालतं. म्हणजे कुत्र कुणाला घाबरतं? कुणाला घाबरतं?
घर मालकाला, बरोबर. ज्याचं कुत्र आहे त्याला घाबरतं. कुत्री ज्याची त्यालाच घाबरतात. ठाला विढाला. दुसऱ्यावर मात्र ते भुंकायला सुरुवात करतात. कुत्र कुणाला घाबरतं? घर मालकाला. आणि आत्ता मुद्दा आहे, घर मालक कुणाला घाबरतो? मला घर सांगायचं नाही, मला वर्तुळ पूर्ण करायचं आहे. ठाला विढाला तसा हा जीव आला देवापासून, त्यावेळी निर्विकार आहे, कुठलाच दोष नाही, निर्दोष आहे. पण मध्ये ज्या संसर्गाने लिप्त झाला त्यामुळे दुःखास प्राप्त झाला, त्याला संत साहित्य छंद माझे 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 घेऊया छंद माझे 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 घेऊया छंद माझे माझे घेऊया छंद माझे माझे मुक्त होता महाराज म्हणतात आधी मुक्त होता, मुक्त असलेला पुन्हा बद्ध झाला, माझं माझं म्हणण्याचा परिणाम आहे तो. अर्थात आधी निघाला त्यावेळेस निर्विकार होता, आणि मध्ये ज्याच्यात गुंतला ना त्याला संसार म्हणावं, जो आपल्या अभंगाचा मुख्य विषय आहे. आतापर्यंत जीव त्याचाच अंश आहे, पण मध्ये प्रवास सुरू असताना ज्याच्यात लिप्त झाला ना तो संसार अतिशय दुर्गम आहे. जो अजय असतो ना त्याला दुर्गम अजय अशी पदं आहेत ना, आतापर्यंत त्याला कोणी जिंकू शकलं नाही. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात आतापर्यंत देवा त्याच्याशीच भांडत होतो. तुम्ही ऐकत असाल तर संसार काही एक नाही की ज्याच्यावर निरूपण करू नये. एक असताना तर मग संतांच्या साहित्यामध्ये त्यासाठी निरनिराळ्या व्याख्या आल्याही नसत्या. आज जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याच्या विरोधात विजयी झालो म्हणतात, तो संसार नेमका कोणता हा प्रश्न पण आहे. कारण विचारलं तर गृहस्थ म्हणजे संसार म्हणत असाल तर तेवढी व्याख्या छोटी संत करणार नाहीत. मग महाराज आपल्याला व्याख्या करता आला नाहीत की मग जावं कुठं शरण संतांना. मग संतांकडे शरण गेल्यावर त्यांची एक व्याख्या नाही, मग वेदशास्त्री पुराणांकडे जा, त्यांची पण एक व्याख्या नाही. चला तुम्हाला त्या संसाराबद्दल निरनिराळ्या लोकांची काही मतं आहेत त्यासाठी एक फेरकट फटका मारून आणतो. ठाला विठाला. आपली एखाद्या गोष्टीची व्याख्या पूर्ण नसली की काय करावं? संतांकडे जावं. चला संसार म्हणजे काय बघूया. पहिल्यांदा ज्ञानोबारायांकडे जा. ज्ञानोबाराय म्हणतात संसार म्हणजे काय? अगाव उपजने आणि निमने. पुढचे शब्द प्रयोग बघा, ओवी नका बघू. हे साचचीचे काम मानणे, उपजने आणि निमने, आणि पुढे हे साचची जे का मानणे, म्हणजे उपजने आणि निमनेकडे जाऊ नका. उपजने आणि निमने सत्य समजणे याला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. म्हणजे जन्म आणि मृत्यू ठाई सत्यत्व बुद्धी म्हणजे संसार असा या ओवीचा अर्थ आहे. म्हणजे ज्ञानोबाराय जन्म मरणाला सत्य समजणं याला संसार म्हणतात. तेच ज्ञानोबाराय पुढे 15व्या अध्यायात वासनेला संसार म्हणतात. नवलाइके धनुर्धरा कैसा वासनेच्या संसारा. नवलाइके धनुर्धरा आणि वासनेच्या संसारा, ते ज्ञानोबाराय वासनेला संसार म्हणतात. ज्ञानोबाराय एका जागी वासना हा संसार मानतात, दुसऱ्या जागेवर जन्म मरणाला सत्य समजणं हा संसार मानतात. जाऊ द्या, ज्ञानोबारायांना थोडं बाजूला ठेवूयात. ज्यांचा अभंग आहे त्यांच्याकडे चला. ज्ञानोबाराऐवजी आपण तुकोबारायांच्या संसाराच्या व्याख्या बघूयात. तुकाराम महाराजांच्या संसाराला काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात देवा या संसाराचा वीट आलेला आहे, किंवा हा नाटाचा अर्थ झाला. जगद्गुरु तुकोबारायांचा एक स्फुट अभंग पण आहे. रुसलो संसारा म्हणून रुसलो संसारा,
सर्प हा विकार पांढरा, तुझसी अंतर रे दातारा, यासी दावेदारा निमित्त. हा नाट आहे. महाराज म्हणतात म्हणून रुसलो संसारा. हा संसार कोणता? सर्प हा विकार पांढरा. ख शब्द उपयोग क साठी वापरला जायचा पूर्वी काळात. विखार पांढरा असं म्हटलेलं आहे, म्हणजे विषयाला प्रपंच म्हटलेला आहे. अजून एका जागेवर जगद्गुरु तुकोबाराय नाटातच बोलतात, म्हणून रुसलो संसारी, वसे गर्भी मातेच्या उदरी, लक्ष 84 योनिद्वारी, झालो भिकारी याचक, जिने पराधीनानिका हाती. नाटपाठ करताना पहिल्यांदा ध्रुवपद पाठ करावी असा नियम आहे, कारण ध्रुवपदाशिवाय ती बसत नाहीत. महाराज इथे गर्भवासाला संसार म्हटलं, तिथे विकाराला संसार म्हटलं. आणि किंवा महाराज अजून एका बघा बोलतात, मी जरा द्विधेत होतो म्हणून थांबलो होतो. रुसलो संसारा आम्ही आप आणि परा, आप आणि परा, आम्ही आप आणि परा. रुसलो संसारा आम्ही आप आणि परा, आम्ही आप आणि परा, आम्ही आप आणि परा. आप आणि परा संसारा रुसलो, म्हणजे इथे आपपर भावाला संसार म्हटलं, तिथे गर्भवासाला संसार म्हटलं, आणि इथे विकाराला संसार म्हटलं. जगद्गुरु तुकोबारांच्या तर 3 व्याख्या आहेत. संत साहित्याकडून उत्तर येणार नाही, म्हणून आपण जरा वैदिक साहित्याकडे चला. मग वैदिक साहित्यात गेल्यावर पहिल्यांदा आचार्यांना शरण गेलं पाहिजे. आचार्यांचं एक स्तोत्र आहे, चरपट पंजरिका स्तोत्र, आणि त्याच्यात संसाराची आचार्यांनी बनवलेली सुंदर व्याख्या आहे. चरपट पंजरिकेत एक श्लोक आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मूढमते, भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मूढमते. अंगम गलितं फलितं मुंडं दशन विहीनं जातं तुंडं, वृद्धो याति गृहीत्वा दंडं, तदपि तमुंशध्याशा पिंडं. भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मूढमते, भज गोविंद गोविंद भज मूढमते, गोविंदं भज. हे मूढमते गोविंदम भज, या नादाला लागू नको. काय सांगितलंय आचार्य? आचार्य म्हणतात पुनरपि जननम, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा मरण, पुनरपि जननी जठरे शयनम, आणि पुन्हा पुन्हा मातेच्या उदरात स्थापित होणं, इह संसार आहे, याला संसार म्हणतात. ऐका, तुम्ही बारीक ऐकत असाल तर श्रीमद आद्य शंकराचार्य पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं आणि मातेच्या उदरात जाणं याला संसार म्हणतात. गर्भवासाला जगद्गुरु तुकोबाराय संसार म्हणतात. विकाराला जगद्गुरु तुकोबारायांनी संसार म्हटलेला आहे. वासनेला ज्ञानोबारायांनी संसार म्हटलं, आणि जन्म मरणाला नाही पण जन्म मरणाला सत्य समजण्याला ज्ञानोबारायांनी संसार म्हटलं. संसाराच्या ह्या एवढ्या व्याख्या असतील तर मग आज जगद्गुरु तुकोबारायांनी विजय मिळवला तो संसार कोणता? विठ्ठला विठ्ठला. आज जगद्गुरु श्री तुकोबारायांना संसाराची अशी कुठली नियत व्याख्या अभिप्रेत नाही. मग देव प्राप्तीच्या मार्गाला निघालेल्या साधकाला देवात आणि त्याच्यात प्रतिबंध म्हणून उभा राहणारा प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि पदार्थ जगद्गुरु तुकोबारायांच्या लेखी प्रपंच संसार आहे. देव मिळवायसाठी निघालेला जो म्हणून साधक आहे त्याला प्रतिबंध म्हणून उभा जर संसार राहत असेल, प्रपंच राहत असेल तर तो जगद्गुरु तुकोबारायांच्या लेखी संसार आहे. मुलगा उभा राहत असेल तर तोही संसार आहे. मुलगी उभी राहत असेल तोही संसार आहे. पुढे चालतो पत्नी उभी राहत असेल तेही संसार आहे. आई उभी राहत असेल तोही संसार आहे. आणि पुढे घ्या सुपरलेटिव्ह डिग्री, गुरु उभा राहत असेल तरी तोही संसारच आहे. ठाला विठाला विठाला. तसं बोलत नाही. देवाच्या म्हणजे चांगल्या कृत्याच्या
आणि आपल्या आड आलेल्या देवाला गुरुलाही सोडण्याची कथा आपल्यात आहे ना महाराज. न मानावे ते ऐसे गुरुचे वचन. आणि पुढे जेने नारायण अंतरे तो. गुरुला सोडाल हरकत नाही, पण ज्यांनी जन्म दिला ते मायबाप जरी देवाच्या आड येत असतील, महाराज म्हणतात हो का माय बाप त्यजावी ते. जेने घडे नारायणी अंतराय. जेने घडे नारायणी अंतराय. हो का बाप माय त्यजावी ते. त्यजावी ते. हो का बाप माय त्यजावी ते. त्यजावी ते. तुमच्या माझ्या प्रपंच परमार्थाच्या आड जे जे म्हणून प्रतिबंध उभं राहील ना, ते महाराज काही असू द्या त्याला संसार समजा. म्हणजे हा अभंग तुमच्या पूर्ण उपयोगाला आला. मग आपण कीर्तनाला जात असताना प्रपंचाची कामं आडवी येतात, तो संसारच आहे. प्रपंचातल्या व्यक्ती आडव्या येतात, तेही संसारच आहे. आणि सांगतो आतापर्यंत देवाच्या आणि आपल्या आड जे जे उभं राहिलं ना, ते मोठमोठ्या लोकांनी सोडलं आहे. मीराबाईंनी आई वडील घरदार आणि स्वकीय सोडले. जगद्गुरु तुकोबारायांनी घरदार आणि गाव सोडलं, कारण देवाच्या आणि आपल्या आडवे आले ना. आतापर्यंत सोडण्याचा. आणि सांगू तुम्हाला, देवाच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आड येणारा संसारच आहे. संसारातल्या प्रत्येक व्यक्तीच आहे. असं म्हणतात आध्यात्मिक व्यक्तीचा प्रपंच फार चांगला असला पाहिजे. कारण अध्यात्म घडण्यासाठी त्याची जी सहचारिणी ना, ती सगळ्यात महत्वाची भूमिका बजावते. त्यानंतर नाथ महाराज बोलतात धर्मतयासीच घडे रे ज्याची स्वाधीन भाज. जरा आता यांच्यासारखं बोलतो. प्रपंचातली स्त्री अनुकूल लागते, आणि ती जर अनुकूल असली ना, तर मग धर्म न करण्याची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीकडूनही धर्म कधी घडतो कळतच नाही. उदाहरण देतो एक. काय झालं, आता आवडेल तुम्हाला सगळं. गावात लहान लहान मुलांनी ना गणपतीची स्थापना केली. छोटं मंडळ होतं. बाबा विषय असा झाला की गावात मोठी मुलं गणपती बसवत नव्हतं असं नव्हतं, ते बसवत होते. वर्गणी चांगली गोळा करायचे, पण ना ते दोन स्टेज घालायचे. एका स्टेजवर गणपती आणि दुसऱ्या स्टेजवर पारायण करायचे. तुमच्याकडे होत नाहीत? बिलकुल नाही. आमच्याकडे होतात. 52 अध्यायात. पोरांना बिचारांना काही कळलं नाही, लहान आहेत. कळूनही घेऊ नका, बरं नाही. हे अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्ही बाळांनो कळूनच घेऊ नका, तरच चांगले राहाल, नाही तर काही खरं नाही. आता सांगतो, मग त्या पोरांनी ह्या लोकांनी डोनेशन मिळवली आणि काय गणपतीची आरती करणं नाही, काय नाही, भलते छंद. मग त्या भलत्या छंदाचा परिणाम त्यांना लोकांनी देणगी देणं बंद केलं. आणि जशी देणगी बंद झाली तशी गणपतीच्या स्थापना बंद झाल्या. आणि मग लोकांना कळलं की ह्या स्थापना सगळ्या देणगीसाठी होत्या. आणि ज्या ज्या स्थापना देणगीसाठी आहेत त्या सगळ्या देणगी थांबल्यावर थांबतात. म्हणून सांगतो, ओरिजिनल स्थापना देणगी थांबली तरी थांबत नाही, ती खरी स्थापना. गावात गणपतीच बसत नाही, म्हणून लहान लहान मुलांनी आता गेल्या 2 वर्षात गावात गणपती स्थापना झाली नाही, म्हणून पोरांनी त्यांच्या खिशात असलेले पैसे गोळा केले. आणि पैसे गोळा केल्यानंतर आता पैसे तरी असतील किती, छोट्या माणसांचे छोटी पैसे, छोटी गणपतीची एक मूर्ती आणली, छोटंसं व्यासपीठ तयार केलं, त्यावर गणपतीची स्थापना, ब्राह्मणबुवाला बोलवलं आणि सकाळ संध्याकाळ छान पूजा आरती सुरू झाली. सकाळ संध्याकाळ आरती, सकाळ संध्याकाळ पूजा, छान वाटायचं लोकांना. लोक आता ना फरक करायला लागले की मागच्या कीर्तनकारापेक्षा, मागच्या मंडळापेक्षा ह्या मंडळांचं बरं चाललंय, जरा माफ करा बरं का, ते असेल तर कट करा, बरं चाललंय. कारण मागच्या मंडळांच्या आरत्याच ऐकायला आल्या नाहीत. खरं तरी काय, आता हे पोरं 2 वेळा आरती करतायत आणि वरून अजून डोनेशन मागायला आले नाहीत. मग लोकच उत्स्फूर्तपणे त्याच्यात सहभागी व्हायला लागले. उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायला लागले तर म्हणता 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 गर्दी व्हायला लागली. आरतीला गर्दी व्हायला लागली. त्यामुळे त्या गर्दीला मॅनेज करण्यासाठी साऊंड पण, आणि काही लोकांना ह्याची फार आवड. माईक दिसल्यावर ते फार असह्य होतं त्यांना. आलाच एक पुढे आणि यायला लागला आणि कौतुक करायला लागला. गावात मोठी मोठी मंडळी होती, पण त्यांनी काय केलं हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. जे सगळ्यांना ठाऊक आहे ते लोक का ठाऊक करून देतात वारंवार ठाऊकच नाही, अजून मला कळलं नाही. पण लोकांना ते फार बोलायची सवय जे लोकांना सगळ्यांना ठाऊक आहे. मग आता ह्या पोरांनी गणपती स्थापना केली, 2 वेळा आरती करतायत, तुम्हाला आम्हाला सहभागी होता येते, किती छान आहे. सगळ्यांना बरं वाटलं, कारण बोलत होतं ते सत्य होतं. पण
हे पोरं बिचारे छोटी छोटी पैसे गोळा करतात, यांच्याकडे कसं असेल? आणि बसवलेल्या गणपती बाप्पाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद नाही झाला तर उपयोग तरी काय? कारण गणपतीचा उपयोग फक्त महाप्रसादानेच, असा त्याचा सिद्धांत. मग शेवटच्या दिवशी महाप्रसाद झालाच पाहिजे, पण ही लहान पोरं करणार नाहीत. म्हणून तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाने ज्याला जे जे शक्य आहे ते महाप्रसादाचं उद्यापासून इथे आणा. हा विषय पोरांना ध्यानातही नाही मनातही नाही. असंच होतं बऱ्याचदा, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या ध्यानात मनात नसतं, भलता येऊन काहीतरी चिटकून जातं. याला टिकली लावण्याचा कार्यक्रम म्हणतात. ठला आता ते बोलल्यावर करणार तरी काय? दुसऱ्या दिवशीपासून माता भगिनी ह्या काय आहेत, सांगितल्यावर काय करणार नाहीत महाराज. सगळ्यांनी ठरवलं की आपल्या घरून धान्य आणायचं आणि त्यात महाप्रसाद झालाच पाहिजे. आणि त्याच हौशी माणसांनी पुढे ना ते धान्य साठवण्यासाठी व्यवस्थापन केल्या आणि प्रत्येकावर लिहिलं गहू, तांदूळ, तेल, तूर डाळ वगैरे वगैरे असं लिहिलं गेलं होतं. आणि मग माता भगिनी दररोज यायच्या आणि जवळून काहीतरी घरचं पावभर, किलोभर, 5 किलो जसे शक्य आहे तसं आणायच्या. आणि हा म्हणता धान्य गोळा व्हायला सुरुवात झाली. आणि त्या आयोजकांना वाटलं की बापा एवढं धान्य जर गोळा होत आहे तर महाप्रसादाला प्रश्न काय, सगळं होऊन जाईल. आणि मग त्यांनी ते सगळं उघडून बघितलं तर प्रत्येकात तांदूळच होते. तुमच्याकडे मिळत नाहीत? हा, जे सुलभ अवेलेबल आहे ते माता भगिनींनी आणलं होतं. गव्हाच्या पोत्यात पण तांदूळच आणि तांदुळाच्यात पण तांदूळच. ते तुमचे आहेत का? ह्यांनी ठरवलं होतं नाही तरी आपल्या ते उपयोगाचे नाहीत तर इकडे तरी द्यावे. जे आपल्या उपयोगात नाही प्रपंचाच्या ते लोक देवाकडे देतात. ध्यानात ठेवा, तो पण देताना तसंच देईल, त्याच्या उपयोगाचं नसलेलं तुम्हाला. म्हणून किमान तिथे तरी चांगलं द्यावं, कमी द्यावं पण थोडे परी निरे, थोडं पण चांगलं असलं पाहिजे अध्यात्मात. मग काय झालं, त्या पोरांची तारंबळ उडाली. होईल कसं होईल कसं प्रश्न पडला. कारण त्या वर्षी तांदूळ एवढे गोळा झालेत की इतर सगळं झालं, पण मग त्या वर्षी जरा तुरीची डाळ महाग होती आणि मग वरण डाळ होणार नाही तर मग भांडारा तरी कसा. पोरांना प्रश्न पडला. त्यातलं एक छोटं सभासद होतं, ते बोललं जरा मी प्रयोग करू का म्हणे. मी ज्यांच्याकडे वारंवार काम करतो ना त्यांना मुलबाळ वगैरे काहीच नाही, म्हातारा म्हातारी दोघंच राहतात, श्रीमंत आहेत. आणि त्यांच्या घडीत तुरीच्या डाळेचा एवढा मोठा कणगा भरला आहे की म्हातारा म्हातारीचं दोघांचं 13वं आणि वर्षश्राद्ध पण होईल इतका साठा आताच आहे. लोक तेवढा करून ठेवतात कारण त्यांना भरोसा नाही की आपल्या पश्चात कोणी एवढा आपल्यासाठी खर्च करेल म्हणून. मग लहान मुलाला अगदी हलक्यात घेतात लोक. तू गप रे, मोठ्या मोठ्यांकडून होत नाही, तुझ्याकडून काय होईल, असंच करतात लोक. अरे तू सांगता येत नाही कोण कसा अभंग सोडवेल, म्हणून अगदी कुणावर आक्षेप घेऊ नका. ठाला विठाला बारीक आहे थोडं, फक्त धीर धरा. आणि मग काय झालं, तो म्हटलं प्रयोग करत असेल तर करायला काय हरकत आहे, आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही. हा दुसऱ्या दिवशी गेला आणि आजीला सांगायला लागला, आजी तुझ्याकडे किती तुरीची डाळ आहे. हा म्हणे मग आमच्याकडे तेवढीच असते, ह्यापेक्षा कधीच कमी नव्हती. शेतात पिकली नाही पिकली तरी पुढच्या वर्षी टिकेल एवढी मी करूनच ठेवते. ते नाही का आजी, आम्ही गणपती बाप्पा बसवलेत. हा छान, कधी महाप्रसाद आहे कळव मला, येईल जेवायला. मला पण लोक बोलतात तुम्ही बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं, हां कळवा आम्हाला जेवणाची वेळ. फार लोकांना आनंद घेण्याचा, भोजन आनंद. मग तो बोलला अगं आजी महाप्रसादासाठीच तर तुझ्याकडे आलोय, महाप्रसाद ठरवलाय ग, सगळ्या व्यवस्था झाल्या पण तुरीची डाळ मिळत नाही आणि तुझ्याकडे भरपूर आहे, जरा पंगतीला लागेल तेवढी तुरीची डाळ देशील का. ते म्हणते अरे द्यायला मी कुठं स्वातंत्र्य आहे गड्या, मला स्वातंत्र्य आहे का, तू मला माहिती नाही का तुला म्हातारं किती खट्याळ आहे ते. आणि तुरीची डाळ तेही सप्ताहाला दिली, महाप्रसादाला दिली म्हटल्यावर घराबाहेर काढेल. कारण परवा मला म्हणत होता तू निघून जा दुसरी आणेल. वय 85 गेलं होतं बरं का, ते पण पहिल्यांदा ऐका. तशी ती पण फार घाबरली नव्हती कारण तिने अशा खूप ऐकल्या होत्या, कारण ती पण 80त आली होती. विठाला विठाला विठाला. पण आजी मी तुझी प्रत्येक कामं करतो ना ग, तुझी दूध पिशवी, तुझा भाजीपाला, तुझा किराणा सामान मीच आणून देतो ना, तुझी सगळी कामं करत राहील. मीच नाही आमच्या मंडळातली सगळी पोरं तुझे कामं करतील. फक्त एक कर, आम्हाला ना फक्त महाप्रसादाला लागते तेवढी तुरीची डाळ दे. तिला पण द्यायची इच्छा होत होती पण करावं काय, गिराईक खट्याळ होतं. ती म्हणते कधी आहे रे तुझा महाप्रसाद. ते बोलली टाईम आहे अजून, तिसऱ्या दिवसाने आहे ना. ठीक आहे म्हणे, उद्या ना म्हातारं नाशिकला कोर्टात चाललंय. अरे ते नाशिक म्हटल्यामुळे भाग हा झाला ना. ठला
आमचं पकडलं तर चालेल. म्हणे चाललंय म्हणे ते कोर्टाच्या कामाला. म्हातारं कोर्टाच्या कामाला बाहेर गेलं का मग तुम्ही या. आणि गावात ह्याची बातमी कुठेच बाहेर जाता कामा नये, कारण बातमी बाहेर गेली की मला ह्याने घराबाहेर काढलं समजा. कारण अजून म्हणे तेवढाच आहे जेवढा घोड्यावर बसला होता तेवढा. मग करावं तरी काय बात. मग पोरं वाट बघायला लागले उद्याचा दिवस कधी उजाडतो. आणि त्या काळात जुना काळ सगळ्यांना महामंडळाच्या बसमध्येच कोर्टाच्या कामासाठी शहरात जायला लागत होतं. मग या पोरांनी त्या दिवशी उजाडल्यानंतर रचना केली. एक त्याच्या घराच्या पुढे उभं राहिलं, एक मध्ये उभं राहिलं आणि एक बस स्टँडला उभं राहिलं. का? म्हातारं घरून निघून बस स्टँडलाच गेलं का याची शहानिशा आणि पुरावा मिळावा यासाठी तिघं तिथं, आणि बाकीचे होते एक मोठा घमेला घेऊन त्याच्या टुरळा नेण्यासाठी. म्हातारं सकाळीच उठलं, स्नान केलं. स्नान केल्यानंतर पूजेचं पाणी घेतलं, तुळशी वृंदावनात टाकलं. तू म्हणाल पूजा पण आहे तुळशी वृंदावन पण आहे तरी डाळ देत नाही. काही संबंध नाही त्या वृंदावनातल्या पाण्याचा आणि डाळ देण्याचा. कारण काहींनी पाणी टाकून टाकून त्या तुळशा शेवाळलेल्या आहेत पण दान बिलकुल दिलेले नाही. ठाला विठाला म्हातारं सगळं उरकलं आणि घराबाहेर निघालं. घराबाहेर निघण्याच्या आधी म्हाताऱ्याने 4-2 महत्वाचे कागद काढले आणि पुढे ठेवले. आणि पुढे ठेवल्यानंतर आपलं सगळं उरकल्यानंतर जाताना त्याने तेवढे कागद घेतले आणि म्हातारं घराबाहेर पडलं. घराबाहेर पडल्या ज्याच्याकडे जबाबदारी होती ना त्याने एक विशिष्ट आवाज केला आणि सगळ्यांना कळवलं. त्यांनी ओळखलं म्हातारं घराबाहेर पडलं. पुढे चालत चालत म्हातारं मध्यात गेलं. मध्यात गेलेल्याने पण एक विशिष्ट आवाज केला, कळलं, मध्ये आलं. आणि 3ऱ्या पोरापर्यंत म्हातारं पोहोचलं आणि तेवढ्यात लाल डबा पण आला महामंडळाचा. बस पण आली आणि म्हातारं पण आलं. फक्त म्हातारं बसमध्ये चढेपर्यंत त्याला धीर निघाला नाही, कारण याने त्याचं डोकं लावलं म्हाताऱ्याकडे दुसरं वाहन नाही आणि याला कोर्टात जायचं आहे. आणि महामंडळाच्या बसशिवाय जर पर्याय नाही आणि बस जर आली म्हातारा जर आलं तर हे बसणारच आहे. ते ना म्हाताऱ्याला न बसता परत आलं. त्यांनी आवाज दिला आणि सगळ्यांना कळवलं की म्हातारं निघालं. सगळ्यांना कळल्यानंतर मग तो सगळा मोर्चा टाळकरी वाड्यात गेल्यानंतर तो घमेला, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पातेलं. घमेलच म्हणतात हा, साठवण्याला. मग ते लावलं आणि तो मोठा कणगा होता म्हणजे उघडला आणि त्याच्यातून काय 3 हाऊस पॉवरची धारच बाहेर पडली. हा म्हणता 50-40 किलो डाळेचं ते घमेला भरला आणि तो बंद केला. पण सांगू तुम्हाला, म्हातारं बस स्टँडवर गेलं होतं, बस पण आली होती आणि तिथे गेल्यावर म्हाताऱ्याला लक्षात राहिलं की वकिलाला द्यायची फीज आहे ना ती बांडसाच्या मागच्या खिशात ठेवलेली आहे. बांडीस कळतं? कोपरी कळती? कोपरीच्या खिशात ठेवले. हा, बांडीस विदर्भाचा शब्द प्रयोग आहे त्याला. त्या कोपरीच्या खिशात राहिले. मग काय करावं? आणि त्याशिवाय तर तो काहीच ऐकणार नाही, कारण आतापर्यंत आपण बरंच ऐकवलंय त्याला. मग जाऊन उपयोग तरी काय? पैसे जर दिले नाही, मागच्या वेळेस पण असं झालं, तो आपलं काहीच ऐकणार नाही. म्हणून म्हाताऱ्याला घरी परत यावं लागलं. आणि म्हातारा घरी परत बघतो तर टाळकरी. तो बोलतो, आपल्या घरात टाळकऱ्यांचं काय काम आहे? कशासाठी आला तुम्ही? काय करता इथे? म्हाताऱ्याचं ते दरडावून विचारणं, पोरांची तर भांबेरी उडाली, ते तर कापायला लागले. म्हातारीला भीती वाटली नाही. तुम्ही म्हणाल का? किती दिवसाची सोबत होती नाही, अशा काही पहिला प्रसंग होता. असं भरपूर मॅनेज केलं होतं तिने आतापर्यंत, त्यामुळे ती नाही घाबरली. पण घाबरली एवढ्यासाठी आतून की हे मुलं खरं सांगून देतील म्हणून. कारण हे म्हातारं एवढं दरडावून विचारताय ना, मुलं बिचारी भोळी असतील, सगळं सांगून देतील. तेवढ्यात म्हातारीने इशारा केला, काही झालं तर चालेल, फक्त बोलायचं नाही म्हणे. त्याने इशारा केल्यानंतर मुलं कसली बोलतात, अगोदरच काय बोलावं हे कळत नव्हतं आणि त्यात कोणीतरी सांगावं बोलू नका, मग बरंच ना. मुलं काहीच बोलत नव्हती. म्हातारं विचारत, कशासाठी आलात? तेवढ्यात ती म्हातारी म्हणते, अहो तुम्हाला ना नेहमी चिडायलाच आवडतं, असंच ना? जरा ऐकून घ्या, तुमचं तर नेहमी तुम्हीच सांगत राहता, ऐकतच नाही. हे शब्दप्रयोग आले, वारंवार आले आणि त्यात वेळ गेला की समजून चालायचं काहीतरी बोलावं यासाठी विचार चालू आहे. तेवढ्यासाठी वारंवार तिने, तुम्हाला कळत नाही, तुम्ही ऐकून घेत नाही, तुम्ही बोलत नाही, म्हणजे काय बोलावं हा विचार करून घेतात आणि सुचलं ती म्हणते तुम्ही ऐकतच नाही. ते बिचारे लहान पोर आहेत. त्याने गणपती बसवलेला आहे आणि गणपती बसवल्यानंतर महाप्रसादासाठी कुणीतरी आवाहन केलं असावं. लोकांना असं वाटलं ह्या वर्षी तुरीची डाळ फार महाग आहे, पोरं लहान आहेत, त्यांना विकत घ्यायला जमणार नाही, म्हणून प्रत्येक माता भगिनीने घरून तुरीची डाळ वाटीभर घेऊन गेले. त्यांच्याकडे एवढी तुरीची डाळ गोळा झाली की त्यांना महाप्रसादाला तेवढी लागत नाही, पण इतर वाहन सामान आणण्यासाठी बिचाऱ्यांकडे पैसे नाहीत. आणि म्हणून उर्वरित जी तुरीची डाळ आहे ते आपल्याकडे घेऊन आले. ते म्हणतात, गावात तुम्ही श्रीमंत आहेत बुवा, तर विकत घेता का? तुम्हाला काही वाटलं नाही? तुरीची डाळ तुमच्याही घरी आहे. ठाला विठाला विठा विठ्ठल
बघावा काय सांगितलंय, तुरीची डाळ विकत घेता का? म्हातारीच्या या शब्दावर म्हातारं काय रिॲक्ट झालं असेल? नेहमीप्रमाणे काय गरज आहे म्हणे आपल्याला तुरीच्या डाळीची, तू गेल्यावर 13वा आणि वर्षश्राद्ध होईल एवढी तुरीची डाळ आपल्या घरात आहे. आणि त्याच्यावर ती काय रिॲक्ट झाली असेल? नेहमीप्रमाणे ती म्हणते, अहो तेच तर म्हणते ना, मी या मुलांना सांगितलं, मी आणि म्हातारा दोघंही गचकलो तरी दोघांची पण वर्षश्राद्ध आणि 13वे होतील एवढी डाळ आहे. उत्तरही दिलं आणि उत्तरही दिलं, ठला विठाला आपण घ्यायची तरी का? अहो पण आपण घ्यायची एवढ्यासाठी की त्या पोरांना अडचण आहे. ते म्हणतात गावात तुम्ही श्रीमंत आहे. हा ते आहे, म्हणजे गावात मी श्रीमंत आहे, पण आपल्याला डाळीची गरज. मग म्हातारीने डोकं चालवलं, आपण घेतली पण असती, पण ती डाळ आपल्या डाळीसारखी नाही. 10 घरून आली, 10 घरची डाळ आहे आपल्या घरचे. मग ना हे तोऱ्यात पुढे गेलं. कोण? म्हातार. कणग्यातली एक ओंजळ घेतली आणि त्या कणग्यातून घमेल्यात काढलेल्या त्या घमेल्यातली एक ओंजळ घेतली, जाड भिंगाचा चष्मा वर चढवला आणि दोडी डाळीचं निरीक्षण सुरू केलं, अभंगाच्या निरीक्षणासारखं. आणि थोड्या वेळाने निकाल दिला, मिसुरडं हरवत, ही डाळ आपल्या डाळीसारखी नाही. काय कळतं तुला पोंगा? आताच त्यातलीच काढली आहे ना, कळतं तरी काय तुला? माणसाला कळतं त्यात बोललं तर हरकत नाही, पण प्रॉब्लेम हाच आहे, ज्याला ज्यातलं कळत नाही ना ते त्यात बोलायला लागले. ठला आणि मग म्हाताऱ्याने जो निर्णय दिला ही आपल्या डाळीसारखी नाही, तेव्हा मुलांना म्हातारीने निर्णय दिला आहे, चला निघा मारा करून, नको ही डाळ आम्हाला. ते पोरं ते डाळेचं घमेलं उचलायला लागले, उचलत नव्हतं. म्हातारी बोलते, द्या हो उचलून. म्हाताऱ्याने उचलून दिलं, पोरं गेले. बघताय काय महाप्रसाद झाला. धर्मतयाशीच घडे ज्याची स्वाधीन भाज. ती अनुकूल झाली का मग मात्र सगळा परमार्थाला रंग यायला लागतो. सांगू तुम्हाला, म्हणून तर संतांनी गायलं. पण ती जर प्रतिकूल झाली ना तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कर्कशे संगती दुःख उदंड फजेती. क्रोशंत शिशव सवारी सदनम पंकावृतमच्या अंगनम शय्या दशवंतीच वृक्षमशनम धूमेन पूर्णग्रहम. भार्या निष्ठूर भाषिणी प्रभुरपी क्रोधेन पूर्ण सदा आणि स्नानम शीतल वारिनाम हे सततम देख देख ग्रहस्थाश्रम. हे असं काहीच नको, पाहिजे काय? सानंदम सदनम सुताश्च सुधिय कांता मधुर भाषिणी सन्मित्रम सधनम स्वयोषि तिरतिश चाज्ञा परासेवका. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्ठान्नं पानं ग्रहे साधो संगम उपासते हि सततं धन्य ग्रहस्थाश्रम. एकदा का स्त्री अनुकूल झाली ना की मग त्या घराच्या प्रपंचाच्या परमार्थाला काय तर्रा येते महाराज, ती निराळी असते. म्हणजे एखाद्या वेळी आपली स्त्री परमार्थासाठी अनुकूल असणे वा प्रतिकूल असणे, प्रतिकूल स्त्री सोबतही तिला परमार्थाला अनुकूल बनवण्यासाठी जे केलं जातं त्याला संसाराचं युद्ध म्हणतात. याच्यात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला विजय मिळाला आणि ती विजयी वृत्ती पहिल्या चरणात गाता.
बाजीवरी